क्राफ्टिंग ऑफ एसे. याला फॉर्मॅट कसं करायचं, याला क्राफ्ट कसं करायचं. सो जसं आपण म्हणतो की एसे आपल्या आन्सर रायटिंगमध्ये इंट्रोडक्शन आहे, मेन बॉडी आहे आणि कन्क्लुजन आहे, तसंच एसेमध्ये सुद्धा इंट्रोडक्शन आहे, मेन बॉडी आणि कन्क्लुजन आहे. पण तिथे तुम्हाला 150 शब्द लिहायचे, तिथे तुम्हाला 1200 शब्द लिहायचे. सो ऑब्व्हियसली यांची लेंथ कमी जास्त होणार आहे. सो ऑलवेज रिमेंबर, इंट्रोडक्शन इज फर्स्ट पार्ट. Now the question is how to write introduction of essay. So essayचं इंट्रोडक्शन कसं लिहायचं साठी पहिले तर हे लक्षात ठेवा की इंट्रोडक्शनला फ्रेम करताना हे जे काही तुमचं पेज असेल त्याला 3 पार्ट्स सरळ दिसले पाहिजेत. एका पेजवर 3 पॅरेग्राफ हा रूल बनवून ठेवा स्वतःसाठी. आणि मग इंट्रोडक्शन करताना जो काही तुमचा टॉपिक आहे, आयडियल इंट्रोडक्शन कसं असतं ते मला सांगते. आपण याला हे करूया. आयडियल इंट्रोडक्शनमध्ये यू कॅन यूज कोट, स्टेटमेंट, स्टोरी, एखादा डायलॉग, पोएम, अभंग, श्लोक असं काहीही तुम्ही यूज करू शकता. एनिक्डॉट्स हा पहिला पार्ट आहे. यू कॅन स्टार्ट युअर एसे अकॉर्डिंग टू डिमांड ऑफ टॉपिक. तुमच्या टॉपिकच्या डिमांडनुसार तुम्ही एसे कसं सुरू करणार. एसे सुरू करायचा एखाद्या स्टोरीपासून, एखाद्या स्टेटमेंटपासून, एखाद्या श्लोकपासून, अभंगापासून, एखादा उक्ती किंवा श्रुती तुम्हाला माहिती असेल त्यापासून, फाईन, एखादा डायलॉग, एखाद्या मूवीचं एक्झाम्पल यापासून सुरू करू शकता. बट ऑलवेज रिमेंबर, इथे विद्यार्थी चूक काय करतात ते तुम्हाला सांगते. आणि तुम्ही पहिले नाही आहेत बरं, सगळे विद्यार्थी ही चूक करतात. मॅक्झिमम विद्यार्थी ही चूक करतात. चूक काय करतात, दिस इज नॉट इंट्रोडक्शन. हे एकदम डोक्यात क्लिअर ठेवा. दिस इज द वे टू इंट्रोड्यूस युअर टॉपिक. मी अनेक विद्यार्थ्यांना पाहिलेलं आहे की ते याला इंट्रोडक्शन समजतात आणि अनेक काळ म्हणजे तुमच्या प्रिपरेशनचा जो गोल्डन पिरियड आहे ना, तो याला जमा करण्यामध्ये लावतात. आता साहित्य महत्त्वाचं आहे त्यात तर विषयच नाही, कारण साहित्याबद्दल भर्तृहरीने आपल्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की संगीत साहित्याविना मनुष्य पशु समान असतो. हे त्यांनी सांगितलं. साहित्य खूप महत्त्वाचं आहे, म्हणजे साहित्य आपल्याला कलेक्ट तर करायचंच आहे. पण हे म्हटलं जातं की ज्या देशात साहित्य नसतं त्या देशात आदित्य नसतो, है ना. हे बेसिकली ज्या देशात सूर्य उगवत नाही त्या देशातच साहित्य नाही असं म्हटलं जातं. फाईन. सो बेसिकली दिस इज नॉट एन इंट्रोडक्शन, दिस इज द वे टू इंट्रोड्यूस युअर टॉपिक. सो याला इंट्रोडक्शन समजू नका. विद्यार्थी काय करतात, याला इंट्रोडक्शन समजून घेतात. असं नाही करायचं. फाईन. सो व्हॉट एव्हर यू हॅव रिटन हिअर ना, तुम्ही एखादा कोट इथे लिहिलेला आहे किंवा एखादी स्टोरी इथे लिहिलेली आहे, एखादा अभंग इथे लिहिलेला आहे किंवा एखादा स्टेटमेंट किंवा पोएम जे काही इथे लिहिलेलं आहे ना, त्याला दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये इथे येताना यू हॅव टू एक्सप्लेन दिस क्लिअरली. तुम्ही हे काय लिहिलंय त्याला एक्सप्लेन करा सेकंड पार्टमध्ये लगेच. आणि एक्सप्लेन करताना गिव्ह एन आर्ग्युमेंट विथ एक्झाम्पल. दुसरी चूक विद्यार्थी काय करतात, एक्झाम्पल देतात, आर्ग्युमेंट देतच नाही. मग एक्झाम्पलमधून काय समजायचं. सो यू हॅव टू गिव्ह आर्ग्युमेंट प्लस एक्झाम्पल. डू नॉट बंबार्ड द एक्झाम्पल, डू नॉट बंबार्ड द फॅक्च्युअल डेटा ऑन एक्झामिनर. एक वाक्य लक्षात ठेवाल अगदी सिलेक्शन होईपर्यंत. अति सर्वत्र वर्जयेत. कुठल्याही गोष्टीची अति केली तर ती खराब असते. त्यामुळे ट्राय टू कीप आयडियल बॅलेन्स, है ना. ट्राय टू कीप आयडियल बॅलेन्स इन रायटिंग. दिस इज व्हॉट इम्पॉर्टंट. खूप जास्त महत्त्वाचं आहे की बॅलेन्स ठेवा, है ना. तुम्ही बंबार्डिंग करता, एकदम डायरेक्ट सुरू होता, ते थांबतच नाही. सेकंड थिंग, वाईल डुईंग दिस अवॉइड सिंटॅक्स. सिंटॅक्सचा काय अर्थ असतो माहिती आहे का तुम्हाला. 2 वाक्यांना जोडलं जातं. अँड, वेर ॲज वेल ॲज, ऑल टुगेदर, वाईल, हे जोड शब्द. त्या जोड शब्दांनी काय होतं की तुम्ही फुल स्टॉप न देता 2 वाक्यांना जोडता, पण त्यांनी काय होतं तुमची वाक्य मोठी 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 होत जातात आणि मग वाचणाऱ्याला ते रटाळ वाटायला लागतं. सो ट्राय टू अवॉइड सिंटॅक्स. जास्तीत जास्त फुल स्टॉप यूज करा, कॉमाचा उपयोग कमी करा, छोटी छोटी वाक्य बनवा, अर्थपूर्ण वाक्य असू द्या. आणि वेन यू विल बी कमिंग हिअर, इथून 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये जेव्हा याल, हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड असलं पाहिजे ना. पहिल्या पॅरेग्राफचा दुसऱ्या पॅरेग्राफशी संबंधच नाही, मग तुमचा एसे संपला, तुटला तिथेच. फाईन. सो 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये येताना काय करायचं, 3ऱ्या पॅरेग्राफमध्ये येताना हे करायचं की व्हाय, व्हॉट, हाऊ, वेन, वेअर, विच, हू या सगळ्यांचा उपयोग करून, है ना, या सगळ्यांचा उपयोग करून तुमच्या टॉपिकला आता मेन बॉडीशी जोडायचं. प्रश्न,
घ्यायचे तिसऱ्या पार्टमध्ये, की लेट अस अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स और हाऊ इट इज इम्प्लिमेंटेड और व्हॉट इज सिग्निफिकन्स ऑफ अबोव्ह इन्फॉर्मेशन. अशा प्रकारे तुम्ही त्याला तिसऱ्या पार्टशी, म्हणजे की वरचे 2 पार्ट जे आहेत ते एक्सप्लेनेटरी आहेत आणि तिसरा पार्ट जो आहे तो तुम्ही मेन बॉडीशी जोडणार आहात. आलं लक्षात? हे जमतंय? इझी आहे. इंट्रोडक्शन रायटिंग.